आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला विषय जरा वेगळा आणि खूप रंजक आहे. आज आपण महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्यावर बोलणार आहोत. आपण केवळ आकडेवारीच्या पलीकडे जाऊन या माहितीत दडलेली रंजक तथ्ये शोधून काढणार आहोत, जी अभयारण्य केवळ झाडांची जंगले नाहीत, तर ती नद्या, प्राचीन किल्ले आणि समृद्ध संस्कृतीशी कशी घट्ट जोडलेली आहेत हे आपण आज उलगडून बघणार आहोत. या विषयाचा तो व्यापक संदर्भ समजून घेणे तर खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण एखाद्या संरक्षित वनक्षेत्राकडे बघतो ना, तेव्हा तो फक्त प्राण्यांचा आश्रयस्थान नसते, बरोबर, तो एक जिवंत इतिहास असतो. तो निसर्ग, भूगोल, मानवी संस्कृती याचा एक असा संगम असतो जो अनेक शतकांपासून टिकून आहे. म्हणजे नद्यांचे प्रवाह, डोंगरांच्या रांगा आणि तिथे वसलेले किल्ले, हे सगळे घटक एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे यातून स्पष्ट होतं. हो, अगदी तसंच. आणि या नकाशाची सुरुवात होते ती काही थक्क करणाऱ्या आकडेवारीने. आपल्याला दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात एकूण 52 वन्यजीव अभयारण्य आहेत. 52 ही संख्या खरोखरच खूप मोठी आहे. राज्याच्या जैवविविधतेची ती साक्ष देत आहेत. सर्वात जुने अभयारण्य आहे राधानगरी, ज्याची स्थापना 1958 मध्ये झाली होती. आणि सर्वात नवीन अभयारण्य कोणते आहे? सर्वात नवीन आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कान्हरगाव. हे नुकतेच घोषित झाले. म्हणजे सर्वांचा हा प्रवास अनेक दशकांपासून अविरत सुरू आहे. हो, पण या यादीत मला एक गोष्टीने खूप विचार करायला लावला आहे. राज्यात सर्वात छोटे अभयारण्य आहे अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहेकुरी. त्यांचे क्षेत्रफळ किती असावे? तर ते केवळ आहे 2.17 चौरस किलोमीटर. हे काळवीट प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. 2.17 आहे तर खूप लहान आहे. एवढ्या छोट्या जागेत वन्यजीवांचे संवर्धन कसं काय होऊ शकतं? काळवीट सारख्या चप्पळ प्राण्याला तर खूप मोठी जागा लागते ना. तिथेच निसर्गाची एक अत्यंत गुंतागुंतीची आणि सुंदर रचना आपल्याला समजून घ्यावी लागते. निसर्गाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नेहमीच अवाढव्य जागेची गरज नसते. त्यांना योग्य आणि सुरक्षित सूक्ष्म अधिवासांची गरज असते. देऊळगाव रेहेकुरी याचा उत्तम उदाहरण आहे. काळवीट हा प्राणी घनदाट जंगलात राहत नाही, त्याला मोकळे गवताळ प्रदेश लागतात. म्हणजे जर आपण एखाद्या विशिष्ट प्रजातीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले तर अगदी मर्यादित जागेतही संवर्धनाचं मोठं यश मिळवता येतं. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे. जागेचा आकार महत्वाचा नसून त्या जागेचा दर्जा महत्वाचा आहे. पण याच आकडेवारीमध्ये एक दुसरा मोठा विरोधाभास दडलेला आहे. तो कोणता? ज्याला आपण प्रशासकीय नोंदीचा ट्रॅप म्हणू शकतो. नोट्समध्ये स्पष्ट लिहिलंय की सर्वात मोठ्या अभयारण्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण होऊ शकतो. हा तो संभ्रम मी सांगतो. संदर्भानुसार पहिलं तर माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगर यांचं मूळ अधिसूचित क्षेत्रफळ 1229 चौरस किलोमीटर इतकं मोठं आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते सर्वात मोठं ठरतं. पण काही शासकीय नोंदीनुसार मेळघाट वन्यजीव अभयारण्याला 778 चौरस किमी सर्वात मोठं मानलं जातं. जेव्हा आपण अशा भौगोलिक माहितीचे विश्लेषण करतो तेव्हा हा विरोधाभास लक्षात ठेवावा लागतो. म्हणजे महसूल विभागाच्या नोंदी आणि वन विभागाच्या प्रत्यक्ष ताब्यातील जागा यातही तफावत असते. आता आपण प्रत्यक्ष भूभागाकडे वळूया. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यापासून सुरुवात करूया. चालेल. इथे वारसा आणि निसर्गाचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. मगाशी आपण सर्वात जुन्या राधानगरी अभयारण्याचा उल्लेख केला. कोल्हापूरमधील हे अभयारण्य गवा या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथून भोगावती नदी वाहते आणि तिथे एक रंजक ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहे. दाजीपूर हे ठिकाण छत्रपती शाहू महाराजांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध होते आणि आज हे ठिकाण जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे. मानवी विचारसरणी कशी बदलत जाते याचं हे जिवंत उदाहरण आहे. 100 वर्षापूर्वी शिकार करणे हे शौर्याचं लक्षण मानलं जायचं, पण आता ती शिकारीची क्षेत्र संवर्धनाचं केंद्र बनलं आहे. तसाच एक अविश्वसनीय प्रवास आपल्याला भीमाशंकर मध्ये दिसतो. हो, पुणे, रायगड आणि ठाणे यांच्या सीमेवर असलेलं हे अभयारण्य महाराष्ट्राच्या राज्य प्राणी शेकरूसाठी ओळखलं जातं. शेकरू ही एक मोठी रंगीबेरंगी आणि लाजाळू अशी खार आहे. ती कोकण कडा आहे आणि प्रसिद्ध भीमाशंकर मंदिरही आहे. पण मला वाटतं या अभयारण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेले 14 देवराया. देवराई म्हणजे गावातील देव्यांच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. तिथे झाडे तोडायला पूर्ण मनाई असते. प्राचीन काळी लोकांनी निसर्गाला थेट श्रद्धेशी जोडलं.
कायद्यापेक्षा केवळ श्रद्धेच्या आधारावर हे जंगल टिकली ही परंपरा राज्यभर वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते. सांगलीच्या यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याचं उदाहरण पाहूया. ते कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे. तिथे सातवाहन काळातील जवळपास 51 प्राचीन मंदिरांचा समूह आहे. साताऱ्यातील कोयना अभयारण्य तिथे तर शिवाजी सागर जलाशयाच्या सानिध्यात असलेले अथांग जंगल आहे, जिथे जवळचा वासोटा किल्ला आहे. किल्ले आणि जंगलाचा खूप जवळचा संबंध आहे. रायगडाचं कर्नाळा अभयारण्य कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, जिथे मलबार ट्रोंगर नावाचा दुर्मिळ पक्षी आढळतो. पालघरचं तानसा अभयारण्य तानसा धरण आणि माहुली किल्ल्याच्या जवळ आहे. प्राचीन काळातील लष्करी रणनीतीचा हा एक भाग होता की मुद्दाम दुर्गम जंगले निवडून तिथे किल्ले बांधले गेले. आता आपण अशा प्रदेशाकडे वळूया जिथे जंगले साम्राज्य पसरलेले आहेत, तो म्हणजे विदर्भ. अमरावतीमधील मेळघाट हे महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. 1974 तिथे अतिदुर्मिळ असा रानपिंगळा नावाचा पक्षी आढळतो. आणि विदर्भाचे रत्न म्हणून ओळखले जाणारे चंद्रपूर ताडोबा अंधारी अभयारण्य हे राज्यातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. तिथे अंधारी नदीच्या खोऱ्यात मगरी व सुसरीचा मोठा अधिवास आहे. यवतमाळमधील टिपेश्वर, ज्याला पूर्ण महाराष्ट्राचे हरित नंदवन म्हणतात, ते पैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. पण मला विशेष उत्सुकता आहे ती वर्ध्याच्या बोर अभयारण्याबद्दल. 2014 मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. बोर अभयारण्याचं महत्त्व ज्यांच्या भौगोलिक स्थानात आहे ते पेंच, नागझिरा, ताडोबा आणि मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाच्या बरोबर मध्यभागी आहे. म्हणजे याला वन्यजीवाचा भ्रमण मार्ग म्हणतात. हे अभयारण्य म्हणजे एक पूल आहे जो संपूर्ण विदर्भातील वन्यजीव साखळीला एकसंध ठेवतो. गडचिरोलीमधील चपराळा अभयारण्य वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमावर आहे. भामरगड अभयारण्य तर 3 नद्याच्या त्रिवेणी संगमावर जवळ आहे. तिथेच डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिदारी प्रकल्प आहे. निसर्ग संवर्धन आणि सामाजिक कार्य हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाशिकचे नांदूर मध्यमेश्वर, महाराष्ट्र भरतपूर, छत्रपती संभाजीनगरमधील गौतळा ऑट्रम घाट अभयारण्य, अहमदनगरचे हरिश्चंद्र कळसुबाई ही यादी खूप मोठी आहे. शेवटी भर घालते ती आपली सागरी अभयारण्य. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सागरी अभयारण्यात प्रवाळ भिंतिका पाहायला मिळतात. तिथे डॉल्फिन आणि समुद्र कासव वावरतात. आणि मुंबई ठाण्याजवळ असलेले ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, ज्याला जागतिक रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. या सर्व अभ्यासातून एक निष्कर्ष निघतो: नद्या, किल्ले, मंदिरे आणि पक्षी सुटे घटक नाहीत, ते सर्व निसर्गाच्या आणि इतिहासाच्या एका मोठ्या साखळीचा भाग आहे. राज्यसेवा आयोगाच्या नोट्समध्ये परीक्षार्थींना एक महत्त्वाची टीप दिली आहे: जोड्या लावायला शिका. अभयारण्य, जिल्हा, नदी, किल्ला, प्राणी यांच्या जोड्या लावा. हे फक्त मार्क्स मिळवण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने निसर्गातील कनेक्शन शोधण्यासाठी आहे. आजच्या या चर्चेत आपण इथेच थांबूया. निसर्गातील ही आश्चर्यकारक गुपिके अशीच शोधत राहूया.